कल्याण प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार विजयी। कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय। शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची प्रतिक्रिया। अमरावती महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या स्नेहा लुल्ला विजयी। प्रभाग क्रमांक 7 जवाहर स्टेडियम परिसरात शिवसेनेचा विजय। नागपूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांना घोड्यावरून भव्य विजयी यात्रा काढत आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केलाय। हातात पक्षाचा झेंडा, फटाके, ढोल ताशे आणि गुलालाच्या उधळणीत ही यात्रा। नवी मुंबईत शिवसेना उपनेते विजय चौगुले यांच्या कुटुंबियांचा ऐतिहासिक विजय। नवी मुंबईत हे पहिलं उदाहरण आहे जिथे संपूर्ण कुटुंब विजयी झालंय। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस नेते राजेश अडूर यांचा विजय। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपली जनसेवा आपण अविरत सुरू ठेवू, अडूर यांनी व्यक्त केला विश्वास। मुंबई महापालिकेत प्रभाग क्रमांक 115 मधून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीतून उमेदवार राजभोज ज्योती अनिल यांचा दणदणीत विजय। अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले। लातूरमध्ये हात भारी, भारतीय जनता पक्षाचे सत्ता स्वप्न भंगले। लातूर सत्तेच्या आणि गुणवत्तेच्या बाजूने उभं राहतं हे मतदारांनी निकालातून दाखवलं। आमदार अमित देशमुख यांची विजयानंतर प्रतिक्रिया। नागपूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपचा उमेदवार विजयी। भाजपचे उमेदवार श्रीकांत आगलावे विजयी। प्रभाग क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार मिनल पाटील विजयी। मिनल पाटील यांचे पती गजानन पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय। अमरावतीत युवा स्वाभिमान संघटनेच्या प्रीती रेवणे विजयी। आमदार रवी राणा यांच्या संघटनेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून विजय। मुंबई कांदिवली प्रभाग क्रमांक 39 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पुष्पा कलंबे विजयी होताच परिसरात जल्लोषाचं वातावरण। ढोल ताशाच्या गजरात समर्थकांनी आनंद साजरा केला। नागपुरात प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेनेचा विजय। सामान्य कुटुंबातील केबल ऑपरेटर गणेश चर्लेवा शिवसेनेतून विजयी। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। प्रभाग क्रमांक 23 मधून शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा पराभव। विधानसभेच्या पराभवानंतर नगरसेवक म्हणून देखील पराभव। नागपुरात 21 वर्षाची तरुणी महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपची 21 वर्षीय तरुण उमेदवार विजयी। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी खरं तर विजयी झाले। प्रभाग क्रमांक 21 मधून उमेदवार आभा पांडे 656 मतांनी विजयी। मीरा भाईंदर प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का। शिवसेनेचे शहर प्रमुख राजू भोईर यांचा पराभव। भाजपचे नवीन सिंग यांनी केला शहर प्रमुखांचा पराभव। नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय। प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपचे 5ही उमेदवार विजयी। सोलापुरात एमआयएमच्या 4 उमेदवारांचा विजय। प्रभाग क्रमांक 14 मधून एमआयएमच्या 4 उमेदवारांनी दिली विजयी सलामी। दरम्यान उत्साही कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी सौम्य लाठीचार्ज देखील केला। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार विजयी। विनायक कोंड्याल, सारिका खजुरगी विजयी, तसंच अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम विजयी। उल्हासनगर महानगरपालिकेत मनसेनं खातं खोलले। प्रभाग क्रमांक 14 मधून मनसेचे सचिन कदम विजयी। पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का। महाविकास आघाडीनं उधळला गुलाल। महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होताच गुलाल उधळत जल्लोष। मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाचा बोलबाला। शिवसेनेला मात्र पराभवाचा धक्का। 4ही जागांवर भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय। प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाची राजकीय पकड अधिक मजबूत।
असे विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं खातं खोलले। प्रभाग क्रमांक 4 मधून बहुजन विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी। अमरावतीत काँग्रेसचे माजी महापौर विलास इंगोले 7व्यांदा विजयी। अमरावती महापालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरेल, विलास इंगोले यांचा दावा। सोलापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 24 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार विजयी। भाजप माजी अध्यक्ष नरेंद्र काळे, अश्विनी चव्हाण, वनिता पाटील आणि मधुसूदन जंगम विजयी। नवी मुंबईत कोपरखिंड प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय। माजी महापौर सागर नाईक विजयी, तर सागर नाईक मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे। नवी मुंबई प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार विजयी। सायली शिंदे 1529 मतांनी विजयी, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुरेखा सालदार पराभूत। अकोला प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पक्षाचा विजय। भाजपचे उमेदवार हरीश अलीम चंदानी यांचा दणदणीत विजय। समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण। मुंबई प्रभाग क्रमांक 194 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार महेश सावंत विजयी। कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष। समाधान सरवरकर यांना पराभूत करत महेश सावंत विजयी। पुण्यात प्रभाग क्रमांक 20 मधून भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार विजयी। राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजयी। गौरव घुले यांनी भारतीय जनता पक्षाचे महेंद्र सुंदेंचा पराभव केलाय। कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेसचे राजू लाटकर विजयी। हा विजय माझा नसून जनतेचा आहे, राजू लाटकर यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईतील कोपरखिंड प्रभाग क्रमांक 12 क मधून शिंदेच्या शिवसेनेच्या सर्वात तरुण उमेदवार दीक्षा कचरे विजयी। 21व्या वर्षी उडवला विजयी गुलाल। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी। प्रभाग क्रमांक 7 मधून विजया पोटे 1082 मतांनी विजयी। मालेगावात इस्लामिक पार्टीची मुसंडी। इस्लामिक पार्टी उमेदवार माजी महापौर ताहेरा शेख विजयी। अकोला प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय। भाजपचे माजी महापौर आणि जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल विजयी। अकोल्यात प्रभाग क्रमांक 3 मध्ये वंचितचा दणदणीत विजय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश देव विजयी। जळगाव प्रभाग क्रमांक 4 ड शिंदेच्या शिवसेनेचे पियुष कोल्हे विजयी। विजयानंतर कोल्हे आणि त्यांच्या आईला अश्रू अनावर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।